मुंबईलगतच्या मुंब्राजवळ लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू। 2 लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागल्याने 13 प्रवासी रुळावर पडले। मुंब्राजवळील धोकादायक वळणांनी घेतला 4 जणांचा बळी। किती दिवस जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा, प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला सवाल। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू। जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुखियार यांचा अपघातात मृत्यू। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत 28 वर्षीय राहुल गुप्ताचा दुर्दैवी मृत्यू। आई वडील, 2 लहान बहिणी आणि एका लहान भावाचा एकमेव कमावता आधार हरपला। मुंब्रा दुर्घटनेत ठाण्यातील आयटी इंजिनियर मयूर शहा यांचा मृत्यू। नवीन घर खरेदीसाठी डोंबिवलीला मालकाशी बोलणी करायला गेले, मात्र परतीचा प्रवास ठरला आयुष्यातला शेवटचा। लोकल अपघातानंतर आता स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय। तर स्वयंचलित दरवाजे बसवल्याने प्रवासी गुदमरून मरतील, राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप। लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। मुंब्रा लोकल अपघाताचा मुद्दा लोकसभेत मांडणार खासदार अमोल कोल्हेंची माहिती। तर लोकसंख्येच्या प्रमाणात फेऱ्या वाढवण्याची रेल्वेकडे मागणी। अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी स्वतः बदलली बसण्याची व्यवस्था। पीओपी गणेश मूर्तींवरील निर्बंध अटी शर्तींसह हटवले। गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय। छोट्या पीओपी मूर्तींचं तलावातच विसर्जन करण्याचे निर्देश।